नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल। मित्रांनो, आज आपण एक व्हिजिट करतो आहे द नॅनी ग्रँड रिसॉर्ट। हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चौके या ठिकाणी वसलेलं एक रिसॉर्ट आहे। याची आपण सफर करणार आहोत। तर मित्रांनो, हे एंट्रन्स गेटमधून आपण आतमध्ये जातो आहे आणि सुंदर असं एंट्रन्स आहे। दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं तुम्ही पाहताय लँडस्केपिंग केलेलं आहे आणि आतमध्ये कशा प्रकारचं सुविधा दिलेल्या आहेत। छोटे छोटे कॉटेजेस आहेत, रेस्टॉरंट आहे, स्विमिंग पूल आहे। तर त्याचा आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन या द ग्रँड नॅनी रिसॉर्टमध्ये राहू शकता। कोकणामध्ये पर्यटन जिल्हा आहे। आता आपण या ठिकाणी समोर आलेलो आहोत। हे रिसेप्शनची बिल्डिंग आहे। समोर जे तुम्हाला दिसते 3 मजली, या ठिकाणी लॉजिंगचे काही रूमसुद्धा आहेत, कॉटेजेससुद्धा आहेत। बाजूला लँडस्केपिंग केलेलं आहे। प्रशस्त असं सुंदर असं वसलेलं हे द नॅनी ग्रँड रिसॉर्ट। आणि आपण आता समोर पाहत आहात की या ठिकाणी प्रशस्त असं पार्किंग सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे। मित्रांनो, पश्चिमाभिमुख हे रिसॉर्ट आहे आणि सुंदर लोकेशन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। सगळा नजारा, चारी बाजूचा नजारा हा उंच भाग असल्यामुळं या ठिकाणी चिपी विमानतळ जवळच या ठिकाणी आहे आणि या जी 3 मजली बिल्डिंग आहे याच्या टेरेसवरून, वरच्या रूमवरून आपल्याला चिपी विमानतळ किंवा सी फेससुद्धा दिसतं। अशा प्रकारचं ह्या चांगल्या लोकेशन ठिकाणी हे रिसॉर्ट वसलेलं आहे। बाजूला तुम्ही पाहताय स्टेज आहे। तुम्ही एखादं फंक्शन या ठिकाणी करू शकता आणि कार्यक्रमासाठी सुद्धा या ठिकाणी प्रशस्त असं स्पेस उपलब्ध आहे। आणि रेस्टॉरंट असेल किंवा छोटे छोटे कॉटेजेस असेल, हे सर्व सुविधा या ठिकाणी आहेत। तुम्ही पाहतात की या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे ही RCC बिल्डिंग आहे आणि आता आपण सर्व कॉटेजेससुद्धा जवळून जाऊन बघणार आहोत। तर मित्रांनो, एकदा अवश्य भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे। चिऱ्यामध्ये बांधकाम बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे, पण ही बिल्डिंग चिऱ्यामध्ये जरी असली तरी त्याला आतून बाहेरून पूर्णपणे प्लास्टर केलेलं आहे। सुंदर असं लोकेशन आहे। बाजूला लँडस्केप केलेले आहेत। हे रिसेप्शनचा एरिया आहे मित्रांनो आणि याच्यावरती सुद्धा रूम्स आहेत या बिल्डिंगमध्ये। याचे वेगवेगळे रेट्स आहेत मित्रांनो। 3500 पासून काही रेट्स आहेत पर नाईटचे, विथ त्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकफास्ट फ्री दिला जातो। सुंदर असं लोकेशन, जसा जमिनीचा चढ उतार आहे तसा त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बाजूला असं प्रशस्त असं रेस्टॉरंट प्रोव्हाइड केलेलं आहे। या ठिकाणी सी फूड असेल किंवा पंजाबी डिशेस असतील, चायनीज डिशेस असतील, तर सर्व उपलब्ध असतात तुमच्या मागणीनुसार। आणि बाजूलाच अजूनसुद्धा काही कन्स्ट्रक्शन, नवीन कॉटेजेस बांधण्याचं काम सुरू आहे। आणि आता आपण जात आहोत स्विमिंग पूल या ठिकाणी। तर या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीला स्विमिंग करू शकता तुम्ही। या ठिकाणी अशा पद्धतीनं सुंदर असं लोकेशन ठिकाणी वसलेलं हे रिसॉर्ट आहे। चौके गाव, मालवण इथून 10 किलोमीटरवरती मालवण किल्ला किंवा मालवण सिटी आहे। चिपी विमानतळसुद्धा जवळच आहे। तर सुंदर असं लोकेशन तुम्ही पाहत आहात की बाजूला या ठिकाणी तुम्ही पहा पाथवे कसा केलेला आहे। या ठिकाणी बसण्यासाठी फॅब्रिकेटेड छप्पर केलेलं दिसतंय तुम्हाला आणि बाजूला ही RCC बिल्डिंग तुम्हाला दिसते आणि समोर जे छोटे छोटे कॉटेजेस दिसत आहेत ते आपण आतून जाऊनसुद्धा पाहणार आहोत। या ठिकाणी बसून तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नयनरम्य दृश्य असं दिसतं, संपूर्ण हिरवळ। हे दुपारचे 4 वाजलेले आहेत मित्रांनो। 4 वाजताचं हे आपण शूट करतो आहे।
आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि ज्यांना रिसॉर्ट करायचे असेल त्यांनासुद्धा अशा प्रकारची कशा प्रकारे आपण अरेंजमेंट किंवा करू शकतो त्याची आयडियासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास समजणार आहे. मित्रांनो, कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल चॅनलवरती आपण असे नवनवीन काही बिल्डिंग्ज असतील, काही बांधकामाचे कन्स्ट्रक्शनचे लाईव्ह डेमो असतील किंवा जे एक्झिस्टिंग ज्या बिल्डिंग्ज आहेत त्याचे व्हिडिओ आपण दाखवतो आहे. निश्चित मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हा नजारा तुम्ही पहा. सुंदर असं मनमोहक, इथून दूर जाऊ वाटत नाही अशा पद्धतीचा हा नजारा आहे मित्रांनो. आणि आपण भारतामध्येच किंवा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहोत का की वेगळ्या ठिकाणी आहोत असा एक फील होतो आहे. तुम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर सुंदर असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि या रिसॉर्टमध्ये जायचं कसं त्याचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर त्याचा उपयोग करा आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन अनुभव घेऊ शकता. काही छोटी पार्टी असेल, फंक्शन असेल, या ठिकाणी तुम्ही अरेंज करू शकता किंवा विकेंडला येऊ शकता. पर्यटनला मालवणमध्ये येणार असाल तर इथून तुम्ही 20 मिनटामध्ये मालवणला पोचू शकता. आता सुंदर अशा पाथवेनं आपण आता कॉटेजेस पाहण्यासाठी जाणार आहोत. 5च मिनटात आपण या ठिकाणी पोचणार आहोत. प्रशस्त अनेक एकरमध्ये हे वसलेलं रिसॉर्ट आहे मित्रांनो. बाजूला छोटे छोटे अशा पद्धतीनं तुम्ही पाहतात की लँडस्केपिंग आणि काही अशी प्राण्यांची शिल्पकला आहेत. तुम्ही पहा, सुंदर असं लोकेशन. सनसेट दिसतो इथून. सनसेट जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथून सुंदर असं दर्शन होऊ शकतं. आणि आता आपण या पाथवेनं जे कॉटेजेस आहेत ती कॉटेजेस पाहण्यासाठी आपण जातो आहे. आणि तुम्हाला मॉर्निंग वॉक असेल यासाठी सुद्धा या पाथवेचा उपयोग केला जातो आहे. स्विमिंग पूल आहे आणि या ठिकाणी काही सिंगल कॉटेजेस आहेत, काही ट्विन कॉटेजेस आहेत आणि अटॅच टॉयलेट, त्याचबरोबर पुढं गार्डन, प्रशस्त असं गार्डन तुम्हाला समोर आहे. कॉटेजेस, हे जे कॉटेजेस आहेत हे अगदी लो बजेटमध्ये आहेत मित्रांनो. तुम्ही आता जवळून पहा की तुम्हालासुद्धा अशा पद्धतीनं पर्यटनासाठी कॉटेजेस करायचे असतील. लँडस्केपिंग कसं केलेलं आहे बघा. जसा जागेचा स्लोप आहे त्याच पद्धतीनं जसा तसा वापर केलेला आहे. बाजूला या ठिकाणी छोटंसं असं हे केलेलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी बसून तुम्ही सकाळचा नाश्ता, चहा घेऊ शकता. कॅफे आहे. आणि आता आपण एक छोटं जे रिसॉर्ट आहे त्यामधला एक छोटं कॉटेजेस आहे त्याला व्हिजिट करतो आहे. आणि जवळपास 20 फूट बाय 20 फूट 400 स्क्वेअर फीटमध्ये अगदी मिनिमम एरियामध्ये हा छोटासा वरांडा दिसतो आहे तुम्हाला. आणि रूफ जे आहे ते तुम्ही पहा, याला सिलिंग, वुडन सिलिंग केलेलं आहे, PVC सिलिंग. आणि या ठिकाणी तुम्ही पहा AC, त्यानंतर सिंगल रूम आहे मोठी, जवळजवळ 14 फूट बाय 14 फुटाची. पुढे TV वगैरे मोठे फ्रेंच विंडो प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि स्लोप्ड अशा पद्धतीनं 4 स्लँटेड छप्पर आहे आणि त्याला आतून सिलिंग केलेलं आहे. आणि या ठिकाणी अटॅच टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे जे कॉटेजेस आहेत मित्रांनो, तर या कॉटेजेसचे एका रात्रीची राहण्याची प्राईस आहे 3500 विथ ब्रेकफास्ट. तर अशा पद्धतीनं सुंदर असं लोकेशन या रिसॉर्टमध्ये आहे. तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. समोर तुम्ही आल्यानंतर अशा पद्धतीनं इकडे सुद्धा छोटे छोटे रिसॉर्ट कॉटेजेस आहेत. तर सुंदर असा हा नजारा दिसतो आहे तुम्हाला. चारी बाजूला पूर्णपणे कंपाऊंड वॉल केलेली आहे चिऱ्याची. चिऱ्याचं बांधकाम आहे मित्रांनो, पण तुम्हीसुद्धा चिऱ्यामध्ये याला लुक देऊ शकता, चिऱ्याचं एक्सपोज करू शकता.
मात्र या ठिकाणी चिरा जरी वापरला असला तरी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं या ठिकाणी त्याला प्लास्टर केलेलं आहे. तुम्ही पहा वरती छप्पर कशा प्रकारे केलेलं आहे, लँडस्केपिंग, लॉन, जसा जमिनीचा चढ उतार आहे त्या पद्धतीनंच त्याचं फाउंडेशन त्या ठिकाणी त्या लेवलला करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ट्विन हे कॉटेजेस आहेत, एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक, एकत्रित असं. मोठी फॅमिली असेल त्यासाठीसुद्धा काही मोठे हॉलसुद्धा या ठिकाणी आहेत आणि तुम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी फंक्शन करू शकता. सुंदर असं लोकेशन तुम्हाला दिसतं आहे. तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. चिऱ्यामधील रिसॉर्ट आहे आणि सुंदर असं लँडस्केपिंग केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हालासुद्धा अशा पद्धतीनं रिसॉर्टचं प्लॅनिंग करून हवं असेल किंवा करायचं असेल 2D प्लॅनिंग, 3D एलिव्हेशन, तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि या रिसॉर्टमध्ये यायचं असेल तर त्यासाठीसुद्धा मी रिसॉर्टचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही पहा सुंदर असं लोकेशन आणि या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शनसुद्धा सुरू आहे मित्रांनो. तुम्ही पाहत आहात अजून ते फिनिशिंगचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी सुरू आहे आणि पाठीमागे सुद्धा अजून लँडस्केपिंग वगैरे करण्याचं काम सुरू आहे. तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. हे आता सध्या तुम्ही येऊन या ठिकाणी बऱ्याच TV शोचे सुद्धा, मालिकेचे सुद्धा या रिसॉर्टमध्ये शूटिंग झालेलं आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका, मराठी पिक्चर्स या ठिकाणी येऊन त्याचं शूटिंग झालेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही मालिका पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणकोणत्या मालिकेमध्ये या ठिकाणी शूटिंग करण्यात आलेलं आहे. आता परत आपण रिसेप्शनकडं जातो आहे. इथून तुम्हाला स्विमिंग पूलचा नजारा दिसतो आहे. त्याचबरोबर पूर्ण हा हायटेड भाग आहे. या ठिकाणी कॅफे केलेला आहे. इथंसुद्धा बसून तुम्ही आनंद घेऊ शकता. निसर्गाच्या परिसरामध्ये वसलेलं रिसॉर्ट आहे द नॅनी ग्रँड रिसॉर्ट आणि बाजूला पाहता तुम्ही छोटे छोटे कॉटेजेस केलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला अगोदर मिळेल. आता आपण परत रिसेप्शनकडं निघालेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघा ससे असतील, बदक असतील किंवा इतर पक्षी असतील, बगळे असतील, याचे काही छोटे छोटे स्मॉल शिल्प केलेले आहेत आणि जणू काय आपण प्रत्यक्षात पाहतो आहे अशा प्रकारचं स्वच्छता असेल, क्लीननेस असेल, सुंदर लोकेशन ठिकाणी हे वसलेलं रिसॉर्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला जर काय आणि बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा किंवा तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता. आमचे काही व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत, त्या ग्रुपमध्ये सुद्धा सामील होऊ शकता आणि तुम्ही घर बांधणार असाल तर आमची मदत घेऊ शकता. घराचं प्लॅनिंग करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहताय त्याबद्दल सर्वांचं मनःपूर्वक आभार मानतो आहे. आणि हे बघा, ते सुंदर असं या ठिकाणी हरिण असेल किंवा इतर प्राणी असतील त्याची शिल्प जणू काय आपण प्रत्यक्षात निसर्गाच्या सानिध्यातच आहोत अशा प्रकारचा फील येतो आहे. या ठिकाणी हा धबधबा आहे पण सध्या बंद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.